पत्रकारिता, सामाजिक आणि सद्यस्थिती, महिला सक्षमीकरण या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने दिनांक 5 जानेवारी रोजी नाशिक येथील होरिझोन अकादमी येथे त्यांना विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रातील 22 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाची व सोबतच गेल्या 15 वर्षापासून चाललेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक सेवेचा जोपासलेला वसा, तसेच गेल्या 2 वर्षापासून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू महिलांच्या सक्षमीकरणाकरिता संपूर्ण विदर्भात चाललेली तळमळ या बाबी त्यांच्या लक्षात घेऊन डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। दैनिक, साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा अनेक माध्यमातून त्यांनी गेल्या 22 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना केवळ पत्रकारिता हाच एकमेव उद्देश उराशी न बाळगता सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिकतेची जोड सोबतच घेऊन समाजातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकीत अनेकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे। सोबतच गेल्या 2 वर्षापासून गाव माझा उद्योग फाउंडेशनचे मुख्य संचालक आदरणीय पवनजी वानखेडे सर यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण विदर्भात वाटचाल सुरू आहे। या संपूर्ण वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चौहान, संचालक राजेशजी उपासानी, मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉक्टर ज्योती केदारे शिंदे, दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोजजी शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओम प्रकाशजी रावत, भाजप प्रवक्ते अभिजित चौहान आदींची उपस्थिती होती। गाव माझा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।